पुढच्या बातमीकडे वळतोय। मुंबईमधले 45 वॉर्ड हे मुसलमान बहुल झालेले आहेत। मुंबईतल्या 45 प्रभागांमध्ये मुसलमानांचं मतदार यादीत बहुसंख्यत्व स्पष्टपणे दिसतं आहे। याच्याच जोडीला 30 असे प्रभाग झालेले आहेत ज्या प्रभागामध्ये मुसलमानांचं मतदान निर्णायक असेल, म्हणजे ते ठरवतील कोणी जिंकायचं कोणी हारायचं। मुंबईमध्ये या घडीला 334 मुसलमान मतदार आहेत, माफ करा, मुसलमान उमेदवार आहेत। मुसलमानांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राष्ट्रवादी, एमआयएम आणि समाजवादी पक्ष आघाडीवर आहेत असं दिसतंय। या निमित्तानं आपण तपशील पाहणार आहोत की कोणी किती उमेदवार मुसलमान दिलेले आहेत। याचा तपशील आता आपल्या समोर वेगवान पद्धतीने येतोय, तो पहा। 32 पैकी 25 मुसलमान उमेदवार एमआयएमने दिलेले आहेत, 70 पैकी 50 उमेदवार मुसलमान समाजवादी पक्षाने दिलेले आहेत, 94 पैकी 23 मुसलमान उमेदवार राष्ट्रवादीने दिलेले आहेत, 150 पैकी 33 उमेदवार मुसलमान हे काँग्रेसने दिलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या आधी शिवसेनेच्याकडून एकनाथ शिंदेकडून 91 पैकी 10 उमेदवार मुसलमान देण्यात आलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी 163 पैकी 8 उमेदवार मुसलमान दिलेले आहेत। याच्याच जवळ मनसेनं 53 पैकी 2 उमेदवार मुसलमान दिलेले आहेत। भारतीय जनता पार्टीनं 137 पैकी एकही उमेदवार मुसलमान दिलेला नाही। आर्टिकल 48 काय म्हणतं की गौ हत्या होता कामा नये, पशु आणि अन्य प्राण्यांची काळजी घ्या, त्याला सुरक्षा करा, हे आमच्या आर्टिकल 48 मध्ये लिहिलंय। थोबाड उघड जरा त्याच्याबद्दल। कशाला तुझे हिरवे साप मग कब्र हे सगळे कत्तलखाने चालवतात? कशाला आमच्या गायीकडे वाकड्या नजरेने बघतात? या सगळ्या गोष्टी अगर बोलायच्या असतील ना, खूप बोलू शकतो।